नमस्कार. आज आपण सिंपल पास्ट टेन्स म्हणजे साधा भूतकाळ याविषयी बोलणार आहोत. सिंपल पास्ट टेन्समध्ये अफर्मेटिव्ह, नेगेटिव्ह, इंटरोगेटिव्ह आणि WH क्वेश्चन्स म्हणजे होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थक आणि WH प्रश्न आपण बघणार आहे. सिंपल पास्ट टेन्स यूज टू टॉक अबाउट कंप्लीटेड ॲक्शन इन द पास्ट म्हणजे काय? भूतकाळात पूर्ण झालेल्या कृती सांगण्यासाठी आपण सिंपल पास्ट टेन्स वापरणार आहे. What is simple past tense? Actions that are completed in the past म्हणजे भूतकाळात पूर्ण झालेल्या कृती. टाइम इज क्लिअर ऑर अंडरस्टूड म्हणजे वेळ स्पष्ट असते त्याच्यासाठी. येस्टरडे, लास्ट इयर, अगो म्हणजे काय? काल, मागच्या वर्षी, आधी अशा पद्धतीने ही एक्झाम्पल्स आहेत. अशा पद्धतीने आपण सिंपल पास्ट टेन्स वापरू शकतो. आता याचं फॉर्म्युला काय? सेंटेन्स फॉर्म्युला. अफर्मेटिव्हमध्ये काय? सब्जेक्ट प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट म्हणजे काय? करता वर्बचं दुसरं रूप वापरणार आहे. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. नेगेटिव्ह म्हणजे नकारार्थी. सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस V1. आता एक लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा डिड नॉट वापरतोय तेव्हा V1 वापरणार आहेत आपण म्हणजे वर्बचं पहिलं रूप वापरणार आहे, बेस फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. इंटरोगेटिव्हमध्ये पण तसंच आहे, जसं तुम्ही इथे बघू शकता. डिड प्लस सब्जेक्ट प्लस V1 म्हणजे वर्बचं प्रथम रूप आणि ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क. आता आपण वर्ब फॉर्म्स बघूया. हे खूप महत्त्वाचं आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. वर्बचं V1 म्हणजे प्रेझेंट फॉर्म झाला, एक्झाम्पल गो आहे. V2 हा पास्ट फॉर्म झाला, एक्झाम्पल वेंट आहे. V3 हा पास्ट पार्टिसिपल झाला, ज्याचं एक्झाम्पल आहे गॉन. सो गो, वेंट, गॉन. तर आता आपण कुठे बघतोय? V2 फॉर्म म्हणजे काय? वेंट. सो सिंपल पास्ट टेन्समध्ये V2 फॉर्म आपण अफर्मेटिव्हसाठी वापरणार आहोत. आता अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस कशी असतात ते आपण बघूया. आय प्लेड क्रिकेट. आता प्ले जे आहे ते V1 फॉर्म झालं म्हणजे प्रेझेंट झालं. तर प्लेचं पास्ट काय झालं? प्लेड. सो आय प्लेड क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळलो. शी वॉच्ड अ मूवी म्हणजे तिने चित्रपट पाहिला. वी फिनिश द वर्क म्हणजे आम्ही काम पूर्ण केले. दे व्हिजिटेड पुणे त्यांनी पुण्याला भेट दिली. अफर्मेटिव्हचे की पॉईंट्स बघूया, म्हणजे महत्त्वाचे पॉईंट्स बघूया. यूज V2 विथ ऑल सब्जेक्ट म्हणजे सगळ्या आय, ही, शी, इट, यू, वी, दे त्याच्यासाठी आपण V2च वापरणार आहे. नो हेल्पिंग वर्ब्स, याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब काही वापरणार नाही आहे. ॲक्शन इज फिनिश म्हणजे काय? कृती ही पूर्ण झालेली असते सिंपल पास्टमध्ये. नेगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे नकारार्थी आपण बघूया. नकारार्थीमध्ये सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस V1. आता एक लक्षात घ्यायचं आहे, डिड नॉट वापरलं आहे त्याच्यामुळे V1 वापरणं, इथे V2 वापरायचं नाही आहे. आय डिड नॉट प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळलो नाही. शी डिड नॉट कम यस्टरडे ती काल आली नाही. वी डिड नॉट अंडरस्टँड द लेसन आम्हाला धडा समजला नाही. तर इथे आपण V1 वापरतो, V2 नाही, हे लक्षात ठेवायचं. आता याच्यातले इम्पॉर्टंट रूल. वेन डिड नॉट इज यूज्ड वर्ब बिकम्स V1 म्हणजे काय? डिड नॉट आल्यावर वाक्यामध्ये डिड नॉट जिथे वापरतोय तिथे V1 म्हणजे वर्बचं प्रथम रूप आपण वापरतोय. मी याच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये एक वर्ब लिस्ट देतोय, ती वर्ब लिस्ट नक्की बघा आणि त्याप्रमाणे वाक्य बनवण्याचा प्रयत्न करणार आहेत. नेवर यूज V2 इन नेगेटिव्ह म्हणजे V2 नेगेटिव्हमध्ये वापरत नाही कारण डीड वापरतोय. इंटरोगेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे काय? डीड इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक. डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस क्वेश्चन मार्क म्हणजे काय? डिड यू, आपण एक्झाम्पल बघूया. डिड यू फिनिश द वर्क म्हणजे तू काम पूर्ण केले का? डिड शी कॉल यू तिने तुला कॉल केला का? डिड दे रीच ऑन टाइम ते वेळेवर पोहोचले का? इंटरोगेटिव्ह की रूल काय आहे? इंटरोगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक. सेंटेन्स स्टार्ट्स विथ डिड
म्हणजे डीडनी सेंटेन्स सुरू होतं. डू हे प्रेझेंटमध्ये, त्याच्यासाठी डूसाठी जो व्हिडिओ बनवला आहे तो नक्की बघा. डू डज कधी वापरायचं आहे. वर्ब इज ऑलवेज V1. V1च वापरतोय आपण कारण डीड वापरतोय. वाक्याची मराठीत सांगायचं तर वाक्याची सुरुवात डीडने होते आणि वर्ब नेहमी V1 असतो. आता याच्यामध्ये WH क्वेश्चन्स बद्दल बोलूया. WH म्हणजे व्हॉट, वाय, वेन, वेअर, हू, हाऊ मच, हाऊ मेनी. हाऊ मेनीचा अर्थ पण किती असाच होतो इथे, हे लक्षात घ्या. आणि तो कसा वापरायचा आहे ते पण आपण बघणार आहे. तर याचं स्ट्रक्चर काय आहे? WH वर्ड प्लस डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस क्वेश्चन मार्क. WH क्वेश्चन्स इथे व्हॉट आणि वाय बघूया. व्हॉट डिड यू बाय म्हणजे तू काय खरेदी केले. व्हॉट डिड शी से तिने काय सांगितले. वाय डिड यू लीव अर्ली तू लवकर का निघालास. वाय डिड दे कॅन्सल द मीटिंग त्यांनी बैठक का रद्द केली. आता आपण WH क्वेश्चन्स वेन आणि वेअर बघूया. वेन डिड यू स्टार्ट लर्निंग इंग्लिश तू इंग्रजी कधी शिकायला सुरुवात केली. वेन डिड ही अराइव तो कधी आला. वेअर डिड यू गो यस्टरडे तू काल कुठे गेला होतास. वेअर डिड शी स्टडी तिने कुठे शिक्षण घेतले. WH क्वेश्चन्स हाऊ मेनी आणि हाऊ मच. हाऊ मेनी स्टुडंट्स अटेंडेड द क्लास वर्गाला किती विद्यार्थी आले. हाऊ मेनी बुक्स डिड यू रीड तू किती पुस्तके वाचलीस. हाऊ मच मनी डिड यू स्पेंड तू किती पैसे खर्च केले. हाऊ मच टाइम डिड इट टेक किती वेळ लागला. तर हाऊ मेनी हे कधी वापरायचं आहे आणि हाऊ मच हे कधी वापरायचं आहे ह्याचे आधी पण मी व्हिडिओ बनवला आहे, ते नक्की चेक करा. मेनी जिथे आपण मोजू शकतोय तिथे हाऊ मेनी वापरतो आहे. हाऊ मच जिथे अनकाउंटेबल आहे म्हणजे मनी आणि टाईम साठी आपण हाऊ मच वापरतो. कॉमन मिस्टेक्स बघूया. डिड यू वेंट देअर असं नाही म्हणत, कारण वेंट हा V2 फॉर्म असला तरी इथे डीड आलं आहे सेंटेन्समध्ये, म्हणून डिड यू गो देअर. शी डिड नॉट वेंट होम नाही, शी डिड नॉट गो होम. सो डिड प्लस V1 हे लक्षात ठेवायचं आहे. क्विक समरी बघूया. अफर्मेटिव्हमध्ये सब्जेक्ट प्लस V2 आहे. नेगेटिव्हमध्ये सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस V1. इंटरॉगेटिव्हमध्ये डिड प्लस सब्जेक्ट प्लस V1. आणि WH क्वेश्चन असेल तर WH प्लस डीड प्लस सब्जेक्ट प्लस V1. तर ह्या पद्धतीने आपण वाक्य बनवतो. तुम्ही लाईक, सबस्क्राईब, कमेंट करू शकता या व्हिडिओमध्ये. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ समजला आहे. आणि ह्याच्याबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये मी टेस्ट पण दिली आहे आणि वर्बची लिस्ट पण दिली आहे की ज्याच्यामध्ये 1000 वर्ब्स आहेत. तर ते तुम्ही नक्की चेक करा आणि त्याप्रमाणे वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार. बाय.